आतापर्यंत किती बसेस आल्या आणि एकूण किती बसेस येणार आहेत आणि प्रत्यक्षात त्या ऑन रोडवर कधी धावणार आहेत? टोटल आत्ता पण आपल्याला 19 बसेस बिलिंग झालेले आहेत फरीदाबाद डेपोतनं. आणि सध्या तर आता आपल्याकडं 13 बसेस आसपास आलेले आहेत आणि उर्वरित 6 आहेत ते 1-2 दिवसात येऊन जातील. आणि या महिन्याच्या अखेरपर्यंत आपल्याला जवळजवळ 40 बस मिळणार आहेत. मुख्यमंत्री येणार आहेत कोल्हापुरात आणि त्या निमित्तानं तुम्हाला म्हणजे आलेल्या बसेसचं काही कार्यक्रमाचं नियोजन आहे? ॲक्च्युली हा सगळ्यात मोठा म्हणजे कोल्हापुरातली ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपल्याकडे 1962 सालात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात 100 बसेस आलेल्या आहेत. कारण ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला माननीय बोंद्रे साहेबांनी त्यावेळेला नवीन बसेस घेतलेल्या त्या 50च्या आसपास होत्या. पण आता हे 100 बसेस आहेत आणि आणि त्यावेळी लोकसंख्येनुसार होतं. ह्या लोकसंख्येनुसार 100 बसेस आपण घेतलेल्या आहेत. उर्वरित आपण 50सुद्धा त्यांना राखीव म्हणून सांगितलेलं आहे. आणि सुरुवातीला 100 बसेस घेऊन व्यवस्थित इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून रस्त्यावर बस उत्तीर्ण करणं हे मला योग्य वाटतं. त्याच्यामुळं साधारणतः आम्ही ट्राय करायला लागलो आहे की ऑगस्ट महिना कम्प्लिटली चार्जिंग स्टेशन सेटअप करून सप्टेंबरच्या गणपतीच्या अगोदर आपण लॉन्च करावं. आपण पाहिलं तर मुख्य रस्त्यांची दुरवस्था आणि आता आलेले हे चांगल्या बसेस तर कुठंतरी नागरिकांना त्या गोष्टीचा त्रास किंवा या वाहनांना कुठंतरी प्रॉब्लेम आहे. पहिली गोष्ट आता माझ्या मते 6 महिने झालं आहे की आपण प्रशासनाच्या ज्या तावडीतून बाहेर पडलो आहे आणि सर्व नगरसेवक हे आता सगळं महानगरपालिका चालवत आहेत. तर ज्यावेळेला 5 वर्ष प्रशासनाकडे होतं त्यावेळेला कामं खूप रेंगाळली गेलेली होती. त्याच्यामुळे ती त्या व्हॅलिडिटीमध्ये काम कंप्लीट करता आलं नाही त्यासनी. पण आता सर्व नगरसेवक आपापल्या भागात जबाबदारीनं काम करायला लागल्यात. त्यांनी जबाबदारीसुद्धा घेतल्या की सर्व रोड्स आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर जे सँक्शन्ड आहेत ते प्रॉपर पद्धतीनं काम करून घ्यायचं आहे. आणि माझ्या मते लवकरात लवकर हे सगळे रोड्स पूर्ण होतील. पण तात्कालीन जी KMTची जी अवस्था होती की आपल्याकडे बस संख्या कमी होती, शाळकरी मुलांना बस नव्हत्या, काही अ, गावं कनेक्टेड जी पूर्वी होती ती पुन्हा कनेक्टेड करायची आहेत आपल्याला. तर ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तांत्रिक म्हणा किंवा ह्या सर्व गोष्टी विस्कळलेल्या होत्या. ह्या गोष्टी आता कुठेतरी मार्गात येणार आहेत आणि चांगल्या पद्धतीने एक KMTचा चेहरा आता उत्तीर्ण झालेला आहे. तर माझ्या मते रोड्स हे इन्फ्रास्ट्रक्चर होत राहणार आहे कारण शेवटी कोल्हापूर हे सगळ्यांनाच सगळ्याच लोकांना आमचे खासदार साहेब असतील, आमचे स्थानिक आमदार राजेश क्षीरसागर साहेब असतील, अमल माडिक साहेब असतील. तर हे जे आमचे शहराचे आमदार आहेत तर हे 100% त्यांचा प्रयत्नशील आहेत की हे सर्व रोड्स चांगल्या पद्धतीनं करून कोल्हापूर एक चांगल्या स्तरावर बनवून ठेवायचं असं त्यांचं सगळ्यांचंच ध्येय आहे आणि आमच्या सर्व नगरसेवकांचं ध्येय आहे. ह्या ज्या बसेसचं अंतर आपण ग्रामीण भागाशी आता जोडणार आहे म्हणजे या जुन्या गावाशी जोडलेलं होतं त्याच्या व्यतिरिक्त काय अंतर आता समजा याचं काहीतरी अंतर 180 किलोमीटरची प्रवासाची क्षमता आहे तर त्या याच्या माध्यमातून तुम्ही इतर आणि काही सिटींना किंवा गावांना जोडणार आहे का? पहिली गोष्ट म्हणजे उर्वरित आपण उपनगर आणि शहर असे ते सगळ्या गोष्टी आपण पुन्हा व्यवस्थित आणि जे विस्कळीत झालेलं आहे ते व्यवस्थितरित्याने आपण चालू करत आहे. आता 180 स्टॉप्स आहेत. आपण 350 वर ते स्टॉप्स नेतोय. त्याच्यानंतर आपण MIDCला किंवा पेठ वडगाव म्हणा आपले 3 MIDC आहेत. गोकुळ, शिरगाव, कागल त्यानंतर शिरोली MIDC. त्या तिन्ही MIDCला आपल्याला फ्रिक्वेन्सी जास्त लागते बसची. तीही आपण फ्रिक्वेन्सी वाढवतोय. त्याच्यानंतर शाळकरी जे आहेत कॉलेज विवेकानंद कॉलेज असेल किंवा KMC कॉलेज असतील किंवा सिटीतली न्यू कॉलेज असतील बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील तर शाळकरी मुलांनासुद्धा त्याचा आपण फ्रिक्वेन्सी वाढवत आहे की जेणेकरून कुणालाही अडचणी येता कामा नये. कनेरी मठ आहे, त्याच्यानंतर आपले पर्यटक स्थळ हे आहे, पन्हाळा आहे, ज्योतिबा आहे, आजूबाजूच्या आणि काही स्थळं आहेत. तर त्यांनासुद्धा आपण फ्रिक्वेन्सी वाढवतोय. जसं की आम्ही परवा एक बस कुठेतरी चालू केली. 3 वर्ष बस ती बंद होती. तर ती बस आपण पुन्हा एकदा चालू केली. आता तिथं फ्रिक्वेन्सी आपण पुन्हा एकदा आणि 2 बस जादा टाकतोय. तर अशी फ्रिक्वेन्सी आपण वाढत आहे. जिथं आता एक बस आहे तिथं 2-2, 3-3 बस धावणार आहेत आणि टायमिंग्ससुद्धा आपण फ्लेक्झिबल दिलेले आहेत. दर अर्ध्या तासाला बस कशी त्या स्टॉपवर येईल अशी आम्ही फ्रिक्वेन्सी वर्कआउट करत आहे. आणि आउटसोर्स आपण केलेलं आहे. तर आउटसोर्स कंपनी ही पूर्ण काम करत आहे त्याच्यावर. आणि पहिल्या दिवशीपासून लॉन्च केलेल्या दिवशीपासून आपण डिजिटल ॲप पण लॉन्च करतोय की जेणेकरून तिकिटिंग हे KYCद्वारे होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला लाईव्ह बस, लाईव्ह जिओ फेन्सिंगसुद्धा बघायला मिळेल. या सर्व गोष्टी तुम्हाला
ज्यावेळी या बस सेवा चालू होतील या उर्वरित 1 महिन्याभरात, तर 100% ह्या सगळ्या सेवा तुम्हाला डिजिटल सेवा ह्या पण तुम्हाला लाभ घ्यायला मिळणार आहे आणि जनतेला एक चांगल्या पद्धतीचं आता कोल्हापूर सगळ्यांना जे वाटते की व्हावं, ते आता 100% कोल्हापूर चांगल्या पद्धतीने होणार आहे, स्मार्ट होणार आहे. भलेही आपल्याला स्मार्ट सिटीतनं वगळलं असलं तरी आपण जसं सांगितलं अ, खासदार साहेबांनी, की महाराष्ट्रात आपण एकमेव आहे की पश्चिम महाराष्ट्रात की ज्यांनी पहिल्यांदाच ई बसेस लवकरात लवकर आणल्या. तर तसंच कारण आपलं ध्येय आहे, ध्येय आपण पूर्ण केलं आहे 100 बसेस, पण आता हे चालवणं तितकंच कठीण काम आहे. ते आम्ही चांगल्या पद्धतीनं चालवू, चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरवासियांना सर्व्हिस देऊ, चांगल्या पद्धतीनं योजना देऊ, तिकीटचे मुबलक दर ठेवू, की जेणेकरून सर्व प्रवासी मीडियम लो क्लास हाय क्लासपर्यंत जी लोकं आहेत, ती सर्व प्रवासी लोकं या बसमधून एअर कंडिशन बसमधून प्रवास करतील आणि खरोखर त्यांना आनंद होईल, की कोल्हापूर पण एक स्मार्ट सिटी मुंबई मेट्रो आणि पुणे सेमी मेट्रोसारखं एक कोल्हापूर पण एक सिटी आहे, की जी टिअर 3 मध्ये आहे, पण ती एक स्मार्ट सिटी आहे. याची स्टँडिंग क्षमता आणि सिटिंग क्षमता किती आहे? ह्याची स्टँडिंग क्षमता ॲक्च्युली जर आपण बघायला गेलं तर ही 30 सीटर 32 सीटरच्या आसपास बस येते आणि स्टँडिंग मिळून जर आपण बघितलं तर एक 10-15 लोक आपण स्टँडिंग घेऊ शकतो. कारण आपण कॅपिंग ठेवलेलं आहे, की जर मॅक्झिमम झाली तर गाडी ही ऑटोमॅटिकली स्टॉप होते, थांबते आणि बजर वाजायला चालू होतो. कारण जर आपण ओव्हरलोड गाड्या हे करायला लागलो तर त्याचा मेंटेनन्स खूप जादा येतो. त्यामुळं आपण बसेस जास्त घेतल्यात, फ्रिक्वेन्सी जास्त ठेवल्या, की जेणेकरून कुठल्याही प्रवासीला ह्याचा त्रास होणार नाही आणि ते उर्वरित कॅपॅसिटीमधून जातील. कारण धक्काबुक्कीत जाण्यात काहीच अर्थ नाही आहे. त्यांना जर एवढ्या सगळ्यांचा उपभोग घ्यायचा आहे, तर त्यांनी प्रवाससुद्धा त्याचा सुखात झाला पाहिजे. चालक आणि वाहकांचे जे हे आहे, ते जुन्या KMT बसेसवरचेच असणार आहेत की याच्यात नवीन नियुक्त काय केलं? आम्ही JBM कंपनीला ऑलरेडी सांगितलेलं आहे, कारण चालक त्यांच्याकडून येणार आहेत आणि जे टॅक्स कलेक्टर आहेत, म्हणजे तिकीट कलेक्टर, तर ते आपले KMTचे असणार आहेत आणि जे काय बस चालक आहेत आत्ता, तर 100% आम्ही त्यांना प्रयत्नशील आहे, की त्यांना आम्ही ह्याच्यावर घ्यायला म्हणजे JBM थ्रू घ्यायला. काही जी नवीन भरती आहे, जी आपण घेणार आहे, जी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, तर ती आपण ड्रायव्हर सगळे शिफ्ट करू शकतो JBM कंपनीला. तर त्यांचीसुद्धा परवानगी आहे, कारण त्यांना ऑलरेडी रूट्स माहीत आहेत, जुने ड्रायव्हर आहेत. त्यामुळं तेही इझी होईल अ, त्या कंपनीला. त्यामुळं सर्व तरीके कंपनी ही फ्लेक्सिबल आहे आणि शेवटी त्यांना बस चालवायची आहेत. कॅपिंग 180 किलोमीटरचं आहे. आम्हालाही ते चालवायचं आहे. तेही कंप्लीट करायचं आहे. सर्व गोष्टींना आम्ही सिंक्रोनाइज करून प्रॉपर पद्धतीने चालवणार आहे.